जय राधा
कीर्तन की जय। गौर प्रेमानंद। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम अज्ञानतिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवान् च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथं तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीशाखान्वितां च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं परमानन्दमाधवं। हरे कृष्ण। तर श्रीमद्भागवतम हरे हरिबो हरिबो हरिबो। तर श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय क्रमांक 2 संस्कृत श्लोक असा आहे। वासुदेव भगवती भक्ति योग प्रयोजिता जनयत्यशुवैराग्यं ज्ञानं च यद हेतुकम् अहेतुकम्। वासुदेवे भगवती भक्ति योग प्रयोजिता जनयति आशु वैराग्य ज्ञानं च यत् अहेतुकम्। वासुदेव भगवती भक्ति योग प्रयोजिता जनयति आशु वैराग्यं ज्ञानं च अहेतुकम् यत् अहेतुकम्। भाषांतर श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारे। भगवान श्री कृष्णाची प्रेममय सेवा अर्थात भक्ती करण्याने मनुष्यास तात्काळ अहेतुकी ज्ञान आणि भौतिक जीवनाविषयी अनासक्ती प्राप्त होते। समीक्षा तर जे लोक तात्पर्य ऐसे भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारा जे लोक भगवान श्री कृष्णाची प्रेममय सेवा करणे म्हणजे भौतिक भावुकता समजतात ते असा विवाद करतात की
दिव्य अनुभूतीसाठी धर्मग्रंथ, यज्ञ, दान, तप, ज्ञान, योग आणि तत्सम प्रक्रिया सांगितल्या आहेत. आणि ज्यांना उच्च स्तरावरील साधना करता येत नाही त्यांच्यासाठी भक्ती मार्ग आहे. सामान्यपणे असे म्हटले जाते की भक्ती पंथ हा शूद्रांकरिता, वैश्याकरिता आणि अल्प स्त्री जातीकरिता आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. भक्ती पंथ सर्व दिव्य साधना पद्धतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून तो एकाच वेळी उदांत आणि सुगम आहे. जे शुद्ध भक्त आपला भगवंताशी संबंध व्हावा म्हणून तीव्र इच्छा करतात त्यांच्याकरिता भक्ती पंथ उदांत आहे. आणि जे भक्ती भावनेच्या उंबरट्यावर नुकतेच आलेले आहेत अशा नवसाधकांकरिता भक्ती पंथ सुगम आहे. भगवान श्रीकृष्णाशी असलेल्या आपल्या संबंधाची प्राप्ती करणे हे एक मोठे विज्ञान आहे. हे विज्ञान शूद्र, वैश्य, स्त्री आणि इतकेच काय, पण जे हीन कुळात जन्मलेल्या शूद्रापेक्षाही हीन स्तरावर आहेत अशा देखील प्राणीमात्रांसाठी उपलब्ध आहे. असे असताना सुयोग्य ब्राह्मण आणि महान साक्षात्कारी राजे अशा उच्च स्तरावरील लोकांबाबत काय बोलावे. यज्ञ, दान, तप अशी जी श्रेष्ठ पद्धतीची इतर कर्मे आहेत ती सर्व शुद्ध आणि वैज्ञानिक भक्तिपंथाची सहाय्यक अंगे आहेत. ज्ञान आणि अनासक्ती ही तत्वे म्हणजे दिव्य अनुभवाच्या मार्गावरील दोन मार्ग आहेत. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. मार्गावरील दोन महत्वाच्या गोष्टी. संपूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया ही सर्व प्राकृत, भौतिक आणि अप्राकृत आध्यात्मिक गोष्टींचे पूर्ण ज्ञान करून देते. आणि अशा परिपूर्ण ज्ञानाचे फळ हे आहे की मनुष्य सांसारिक अनासक्तीपासून मुक्त होतो आणि आध्यात्मिक कर्मामध्ये आसक्त होतो. अल्पबुद्धीच्या लोकांना वाटते त्याप्रमाणे भौतिक गोष्टीतून विरक्त होणे म्हणजे संपूर्णपणे निष्क्रिय होणे नव्हे. चांगली किंवा वाईट फळे देणारी कर्मे न करणे म्हणजे निष्कर्मे करणे होय. नकार म्हणजे सकारात्मक गोष्टी निषेध नव्हे. अनावश्यक वस्तूंचा निषेध म्हणजे अत्यावश्यक वस्तूंचा निषेध होत नाही. भौतिक स्वरूपाची अनासक्ती यांचा अर्थ अभौतिक अथवा आध्यात्मिक बाबतीत उदासीनता नव्हे. भक्ती मार्ग अशा सार्थक स्वरूपांच्या साक्षात्कारासाठी आहे. जेव्हा सार स्वरूपाचा साक्षात्कार होतो तेव्हा असार रूपे आपोआपच दूर होतात. म्हणून भक्तिपंथाच्या विकासासोबत इष्ट रूपाची निश्चितपणे सेवा करण्याने मनुष्य साहजिकच निकृष्ट गोष्टीपासून दूर होतो आणि सर्वश्रेष्ठ गोष्टीत आसक्त होतो. जीवाचा सर्वश्रेष्ठ धर्म भगवत भक्ती हा असल्यामुळे तो भौतिक इंद्रिय भोगातून दूर होतो. शुद्ध भक्ताचे हे लक्षण आहे. तो मूर्ख नसतो, निकृष्ट शक्तीत मग्न नसतो. तसेच त्यांच्यापाशी प्राकृतिक मूल्य नसताना शुष्क तर्कवाद करून या स्थितीवर पोहोचणे शक्य नाही. सर्व शक्तिमान भगवंतांच्या कृपेनेच हे प्रत्यक्षात घडून येते. निष्कर्ष असा आहे की जो शुद्ध भक्त आहे त्यांच्या ठिकाणी ज्ञान, वैराग्य इत्यादी चांगले गुण असतात. परंतु जे केवळ ज्ञानी आहे आणि त्यागी आहे त्याला भक्तिपंथाची ओळख आवश्यक असतेच असे नाही. भक्ती
हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हरे कृष्ण. तात्पर्य खूप मोठं आहे, खूप मार्मिक ह्याच्यामध्ये ज्ञान दिलेलं आहे. तर भगवती वासुदेव भगवती भक्तियोग प्रयोजता जनयती आशु वैराग्य ज्ञानच अहेतुकम. तर अहेतुकी भक्ती केल्याने भगवान ते या ठिकाणी सांगतायत, पूर्वात भाषांतरामध्ये सांगतायत की श्रीकृष्णाची प्रेममय सेवा अर्थात भक्ती करण्याचे मनुष्यास तात्काळ अहेतुकी ज्ञान आणि भौतिक जीवनाविषयी अनासक्ती प्राप्त होते. भक्ती केल्यामुळे काय होतं हे आपल्याला समजलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं की 4 प्रकारचे लोक भगवत भक्ती करतात. म्हणजे भगवत भक्ती नाही, देवाकडे जातात, तो भगवंताकडे जातात. चतुर्विधा भजते माम जना सुकृत अर्जुना अर्थात ज्ञानीच भरतवर्ष. किती प्रकारचे लोक? 4. चतुर्विधा भजते माम. भगवान सांगतायत की चतुर्विधा 4 प्रकारे जे लोक आहेत ते माझ्याकडे येतात. चतुर्विधा भजते माम जना सुकृत अर्जुना. हे अर्जुना, हे जे जन जे लोक आहेत, ही 4 प्रकारच्या इच्छेनं लोक माझ्याकडे येतात. कुठल्या 4 आहेत? चतुर्विधा भजते माम जना सुकृत अर्जुना. अर्थ अर्थाती ज्ञानीच जिज्ञासोनी. अर्थ म्हणजे पैसा, अर्थार्थी म्हणजे दुःखी, अर्थार्थी जिज्ञासू, चला काय त्रास आहे, जिज्ञासा, आणि ज्ञानी. तर देवळामध्ये 4 प्रकारचे तर हमखास सापडते. तर काही समजा का आलायच बाबा, काय जरा बरं वाटलं म्हणून देवा पुढे आलो, हे की नाही? आपली पण अशीच अवस्था असते. पहिल्या स्टेज म्हणजे भक्ती असते. दुसरा काय बोलतात बघूया तरी, जिज्ञासा. अर्थ पैशासाठी इतर आपल्याला हमखास लोक मिळतील. धनार्थ सर्वात अर्थ आहे तर सर्व काय आहे की नाही? धर्म अर्थ काम आणि ही 4 काय 4 पुरुषार्थ आहेत. धर्म अर्थ काम आणि पुढे आहे अजून काय? पंचम पुरुषार्थ. कुठलं पंचम पुरुषार्थ आहे? बोला, काही तर बोलला तुम्ही, मध्येच का विद्यार्थी असेच असतात. काय पहिलं काय बोल? सेवा. आपण काय वाचलं? सेवा म्हणजेच इथं लिहिलं ना, श्रीकृष्णाची प्रेममय सेवा अर्थात भक्ती. सेवा म्हणजे भक्ती. हा जो पंचम पुरुषार्थ आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यावरती हा श्लोक. तर म्हणून 4 प्रकारचे जे लोक आहेत हे आपल्याला समाजामध्ये मिळणारच 101%. आपण यात्रा बित्रा करतो. आता काही लोकांच्या गावाच्या यात्रा चाललेल्या आहेत. हे नारळ द्यायचा, तो नारळ द्यायचा, तो गेल्या वर्षी दिला नाही, सुतक आलं, गेल्यावरती आला, ही चर्चा असते बरे है ना. तर जिज्ञासू अर्थ म्हणजे आपल्याला धन प्राप्त व्हावं. पण असं आहे का 15 रुपयाचा? आज नारळाची किंमत मला माहिती किती? 25. 15 रुपयाचा होता त्यावेळेस मला फिट होते. 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये. त्याच्यानंतर मी नारळ कधी आणला पण नाही, खरेदी केला नाही. नारळच मला एवढे येतात, हार पण येतात, फुले येतात, मला खरेदी करायची काय गरज आहे? तर 15 रुपयाचा नारळ मागून 15 लाख रुपये मिळावे तर अशी पण पेक्षा असतेच की. देवाचं ते काय झालं सांग. अरे बाबा, एक वेळेस असाच मला वाटतं ही गोष्ट मी सांगितली बा. एक भाविक भक्त होता, तो म्हणला मला ही परत सांगावीशी वाटते गोष्ट. तो म्हणला की मला एक पुत्र प्राप्त होऊ नये.
तुला सोन्याची टोपी दे. ठीक आहे. आणि मग पुत्र प्राप्त झाला. परत तिथं स्वप्नामध्ये भगवंत आले की अरे म्हणले की ती काही जे नवस केलं होतंस ते हा म्हणा करतो ना, जरा रांगून दे म्हणला. असतं ना कधी कधी की बाळ जरा मोठं व्हावं हे व्हावं, कधी कधी रांगायला चालून दे, भगवंत तुमचं देणारच आहे काय, त्यात काही गै. रांगायला लागलं पोरगं, देवळात लोडो खेळायला लागलं. भगवंतांनी परत म्हणजे अरे मान तुझे ठरवलं होतं सोन्याची टोपी, नुसतंच रांगायला लागले. आपण काय रांगायच्या अगोदर पण नामप्रकरण पण करतो ना. ठीक आहे, भगवंता काय तुम्हाला द्यायची ठरलं होतं? सोन्याची टोपी. भगवंत पण म्हणजे काय रे सोन्याची टोपी मिळेल. आतापर्यंत कोणी काय मला असं एवढं नवस दिलं नव्हतं. नाही तर कोणतं 11 नारळ 12 नारळ 15 नारळ बांधतात आपले, हे की नाही. मग त्याने काय केलं, आपल्या मुलाचं जे टपूस होतं ते भगवंतांना टपूस झालं. भगवंत म्हटले की अरे तू सोन्याची टोपी. तेच भगवान, याचं नाव सोन्या ठेवलंय, याचं नाव सोन्या ठेवलंय आणि मी सोन्याची टोपी दिली. हे जे जग रूपात सांगतात, ह्या जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, चीटर आणि चीटेड. फसवणारे आणि फसवून घेणारे, आहे की नाही. आजकाल आपण बघा, आपल्याला आज भाजी तू आणलीस का, आणली का, किती मला 10 रुपयाच्या, अरे मी 5 रुपयाच्या 2 जुड्या आणल्या, है ना. आपल्याला काही कमी जेवढं आपण हे करतो. भगवत भक्ती अशी, भगवत भक्ती अहेतुकी अप्रितीय आत्मा सुप्रसिद्ध. तर ज्या वेळेस प्रभुपाद ही जी भगवत भक्ती जी आहे, या जगामध्ये 2 लोक आहेत, चीटर आणि चीटेड. जोपर्यंत ही आपली भावना जात नाही चिटिंग करण्याची, कशी जायची? भगवत भक्तीच्या संघामध्ये बसले. प्रभुपादाने एकदा म्हटले की एक टॅक्सी ड्रायव्हर होता, प्रभुपाद पाठीमागे बसले होते. आणि प्रभुपादांना असं वाटलं की ह्या व्यक्तीकडे काहीतरी ज्ञानी असेल. कधी कधी ड्रायव्हर प्रश्न करतात ना, आपण जर टॅक्सीत नाही, मुंबईत खास करून भैया लोक तुम्हाला मिळतात, आणि काय महाराज कैसा चल रहा है आपका, प्रश्न विचारतात. मैं भी हूँ गोरखपुर का. आणि वार्तालाप असंच एक अमेरिकेमध्ये एक प्रभुपादाने एक व्यक्ती प्रश्न करतो की स्वामीजी यू हॅव समथिंग, तुमच्याकडे काय असं विशेष काय आहे का, वैराग्य, काय शक्ती आहे का, पण तुम्ही एवढे तपस्वी आहात. तर प्रभुपादांना समज नाही की हा काय एवढा विचार करतो. तो सांगत होता कि स्वामी जी आप क्या नौकीले किले पे बैठ सकते हैं. जे खुर्ची असते, जे टोकं वर असतात, त्याची उलटी खिळं मारलेली. कधी कधी आपल्याला कुंभमेळ्यामध्ये आलेला कधी फोटोतून पाहिला असेल, एक बाबा जर आपल्याला कशावर झोपलाय तो, खूप मोठी तपस्या आहे. एकाने तर हात असाच वर केलाय कितीतरी वर्ष, तर नक असं बाणासारखं बाहेर गेलं. एक तर नुसता एका पायावरती उभा आहे. कुंभमेळ्यात अशा अनेक सिद्धी पुरुष मिळाले. प्रभुपादांना विचारलं की असं खुर्ची तुम्ही बसू शकता. प्रभुपाद बोलले की बेटर दॅन, त्याच्यापेक्षाही काहीतरी मी वेगळं माझ्याकडे आहे. आणि मग तो म्हणतोय की हो, आता नौकिल्या खेळावरती बसणं त्याच्याही पेक्षा माझ्याकडे काहीतरी आणखी एक विद्या आहे. ते म्हणतात की मला वेश्याखानात जरी पाठवलं तरी माझे एक क्षणासाठी सुद्धा मन विचलित होणार नाही, ही माझ्याकडे तपस्या. आणि तो आम्ही साला बिलबोर्ड जर एखाद्या नटीचा पाहिला तर आम्ही विचलित होतो. आणि प्रभुपाद काय म्हणतायत की मी अशा ठिकाणी जरी गेलो तर माझं मन विचलित होत नाही. ह्याच्यापेक्षा आणखीन काय तपस्या पाहिजे. आणि ही केवळ
भगवत भक्तीने शक्य आहे. तर म्हणून या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की जे लोक भगवान श्रीकृष्णाच्या प्रेममय सेवा करणे म्हणजे भौतिक भावुकता समजतात. अनेक लोक आहेत, हे नामजप करणं, हे कृष्णाची जाऊन सेवा करणं, हे काय भावुकता आहे हो? तुमच्याकडे काही ज्ञान आहे का? 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, असं काही ज्ञान आहे का? आम्हाला एका ज्ञानी व्यक्ती भेटली, आम्ही असंच क्लास देत होतो, महाभागवत प्रवचन देत होतो. एक व्यक्ती होती आणि खूप त्यानं ग्रंथ वाचले. प्रभूजी, हे जे तुम्ही कीर्तन करताय, प्रवचन, हे डान्सिंग करता, ही भावुक आहे हो. लोकांना नॉलेज दिलं पाहिजे, ज्ञान. चतुर्विधा भजते मां, 4 प्रकार ज्ञानी. प्रभुपाद म्हणतात की भगवंतांना समजण्यासाठी तुम्हाला तुमचं काय पाहिजे? भगवंताप्रती प्रेम पाहिजे. काय पाहिजे? प्रेम. सरळ स्वभाव पाहिजे. म्हणून सरळ स्वभाव असेल ना तर भगवंतांना, भगवान सांगतात की मला भाव तुमचा पाहिजे. तर तुम्हाला काय येतं हे महत्वाचं नाही. मला हे येतं किंवा हे मला माहीत आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. का? कारण भक्तीमध्ये मला कुणी चीट करू नये. मला काय करू नये? चीट. एकदा प्रभुपाद प्रवचन करत होते आणि काही गुजराती लोक, अनेक लोक, विज्ञान लोक जे बुद्धिमान होते, ते म्हणते की प्रभुपाद, भगवंत कोण आहेत त्याच्यासाठी हे ग्रंथ वाचले पाहिजे, हे ज्ञान घेतलं पाहिजे. तर प्रभुपाद म्हणले की निश्चितच ग्रंथ वाचले पाहिजे, त्याच्यासाठी गीता आहे, भागवत आहे, सर्व आहे. नाही, वेदांचं, हे जे शिष्य आहेत त्यांना वेद शिकवले पाहिजे. प्रभुपाद म्हणले की तिची काही गरज नाही. म्हणजे नाही, भगवंतांना समजायचं जर असेल तर वेदांचं ज्ञान पाहिजे. प्रभुपाद म्हणले नाही, तिची काही गरज नाही, कृष्ण सिंपल समजू शकतो भगवंत. मग प्रभुपादांनी काही त्यांच्याशी बार्गेनिंग केलं. प्रभुपाद म्हणजे यांच्याशी बार्गेनिंग करून कुठं आपलं डोकं हे करायचं. प्रभुपाद म्हणजे तुम्हाला भगवंतच जाणायचं आहे का? ज्ञान. प्रभुपादांच्या गुरुकुलमध्ये 2 मुलं खेळत होती. प्रभुपादांनी म्हणले की बाळांनो इकडे या, सांग म्हणले भगवंत कोण आहे? कृष्णा. प्रभुपादांनी आपल्या जवळ एक प्रसादाचा लड्डू होता, तो त्याच्या हातात ठेवला. काय विचारला प्रश्न? भगवंत कोण आहे? कृष्ण. प्रभुपादाने दुसरा लड्डू उचलला आणि म्हणले की सांग कृष्ण कोण आहे? भगवंत. प्रभुपादाने दुसरा लड्डू उचलला. जाओ, मेरा हर एक गुरु का बच्चा भी बोल सकते कि भगवान कौन है? कृष्ण है. और कृष्ण कोण आहे? सिंपल. त्याच्यामध्ये लय सूत्र घालायची काय गरज आहे? हा, का घालायची? भगवंत कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि कृष्ण कोण आहे हे आपल्याला समजलं. भगवंत कृष्ण आहेत, कृष्ण हेच भगवंत आहे. प्रभुपाद म्हटले की भगवंत कसे आहेत हे भगवंतांनाच माहित नाही. काय म्हटले? की कृष्ण कसे आहेत हे कृष्णांनाच माहित नाही. म्हणून तर कृष्ण परत अवतार घेत आहे की फुलाला फुलाचा वास काय समजणार आहे? समजतो का? फुलाला फुलाचा सुगंध हे काय नाही, त्याला कोण लागतं? एक भ्रमर लागतो किंवा एक मधुमक्खी लागते की ह्याच्यात काय मकरंद आहे हे समजायला कोण लागतं? हे की नाही? आपला चेहरा आपण स्वतः बघू शकतो का? बघा बरं. आरशात बघू शकतो. काय लागतं? आरसा. तसं भगवंत कोण आहेत, भगवंत काय हे सांगायला फक्त पाहिजे ना.
म्हणून भगवान श्रीकृष्णाने वृंदावनमध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस ह्या गोपी माझ्यावरती इतक्या का प्रेम करतायत, का प्रेम करतायत, काय माझ्याकडे आहे एवढं. भगवंत ज्यावेळेस स्वतःचं रूप त्या खांबामध्ये बघतायत त्यावेळेस कृष्ण लहानपणी त्याला मक्कन खायला देतो. खावा बी. यशोदा का बोलना नहीं, यशोदा का मत बोलना, आप भी खा लो मैं भी खाता हूं. कोण बघत होते? कृष्ण स्वतःला सुद्धा बघत. गोपी काय इतकं प्रेम करतायत हे जाणून घेण्यासाठी भगवंतांनी परत अवतार घेतला. आणि तो अवतार कुठला आहे? चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभूने स्वतः भक्ताचा भाव काय असतो हे जाणून घेण्यासाठी, राधाराणीचा भाव काय आहे, कृष्णाची कशा पद्धतीने सेवा केली जाते, हा भाव घेण्यानुसार परत भगवंतांनी या ठिकाणी लिहिला. तर भौतिक भावुकता या समाजामध्ये असे काही विवाद करतात की दिव्य अनुभूती, धर्मग्रंथ, यज्ञ, दान, तप, ज्ञान, योग आणि तत्सम प्रक्रिया सांगितलेल्या आहे. कशासाठी? दिव्य अनुभूतीसाठी. तर दिव्य अनुभूतीसाठी ज्ञान यज्ञ पाहिजे, दान पाहिजे, तप पाहिजे आणि ज्ञान पाहिजे. ठीक आहे. एक तर तपस्या, तपो दिव्यम, दिव्य तपस्या. आणि ह्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. पण ज्यांना उच्च स्तरावरती साधना करता येत नाही त्यांच्यासाठी काय? ठीक आहे, आम्हाला ज्ञान नाही, आम्हाला तपस्या नाही करू शकत, आम्ही यज्ञ करू शकत नाही, आम्ही दानही देऊ शकत नाही, तर ह्याच्यासाठी काय आहे की नाही? आणि त्याच्यासाठीच प्रभुपाद स्पष्ट लिहित आहे, भक्ती मार्ग आहे. जे भक्ती मार्ग किती सोपा आहे, आवड आहे, ठीक आहे, सोपा. त्या कलियुगामध्ये हे सर्व करण्यासाठी फक्त एक पाहिजे की आपल्याला भगवंतांशी जोडायचं. काय करायचंय? जोडायचं. आणि तेच कलियुगामध्ये सांगितलंय. कसं जोडतो भगवंतांशी आपण? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सिंपल. कलियुगामध्ये केवळ हरीचं नाम, हरी कीर्तन याच्यात जोडू शकतो. हरेर नाम हरेर नाम एव केवलम, कलौ नास्तेव गतिरान्विता. अन्य कुठलीही गती नाही, अन्य कुठलाही मार्ग नाही कलियुगाला नष्ट करण्यासाठी आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी. म्हणून भक्तिपंथामध्ये शूद्रांकरिता, वैश्याकरिता आणि अल्प स्त्री जातीकरिता पण वस्तुस्थिती तशी नाहीये. परंतु वस्तुस्थिती तशी नाही, पण भक्तिपंथ सर्व दिव्य साधना पद्धतीत सर्वश्रेष्ठ आहे. सर्व साधन पद्धतीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. भक्तीमध्ये येऊन आपल्याला काय करायचे? फक्त सेवा करायची आणि काही करायचे. एकदा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, नेहमी हे उदाहरण सांगत असतो. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आपल्या मंदिरच्या बाहेर बसले होते. एक व्यक्ती आला, मला की स्वामीजी मला काही प्रश्न आहेत. महाराज म्हणले की ठीक आहे, आज जा, माझा शिष्य आहे, तो शिष्य तुला सर्व काही प्रश्नांची उत्तरे, मी जरा कामात आहे. मग आत गेला तर आतमध्ये किचन होतं आणि त्या किचन मध्ये काल फेस्ट झाली होती आणि स्वयंपाकाची भांडी होती. हा एकटाच आपला घासत होता शिष्य.
तो म्हटलं मला स्वामीजीने भेटायला सांगितलं. म्हणजे या म्हणजे रात्रीची जरा भांडी जरा दोघं जण घासू आणि म्हणले काय तुझे प्रश्न असतील तर धुवायला गे. चल म्हणलं काय. मग त्यांना आपलं एक पाणी घालतोय एक घासतोय सर्व ती एवढा ढीक पाडण्यात 3-4 लोकांनी आपली भांडी ती धुतली. आणि भांडी धुतल्यानंतर हा आला आणि मग बाहेर आला. बाहेर भक्तीचे दान सगळं टाकून बसले. म्हणजे काही चर्चा झाली का म्हणे. महाराज म्हणजे मला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. अच्छा कोण आहे माझा शिष्य. म्हणजे की असं तो तर भांडी घासतो म्हणे. बस त्या प्रश्नानंच माझी उत्तर मिळाली. त्या भांडी घासण्यानंच माझं काय झालं सर्व उत्तर मिळाली. तर म्हणून भगवंतांची भक्ती ही सेवेतून काय होते उत्पन्न होते. चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापनम श्रेयकैरव चंद्रिका वितरणम विद्यावधू जीवन. चेतो दर्पण मार्जनम जे चित्त जे आहे ना हे आपलं दर्पण आहे. काय हृदय. ह्या हृदयाला जर साफ करायचं असेल ना दर्पणावरती जर कचरा जर असेल तर आपला चेहऱ्यालाही चांगला दिसेल. आपण काय करतो पहिलं पाणी जर पडलं तर कधी कधी असं पांढरट दिसतं. परत काय करतो कपडा घेतो आणि मग काय होतं आपला चेहरा दिसतो. तसं हे चित्त जे आहे हे जे हृदय आहे हे दर्पणाची उपमा केली. चेतो दर्पण मार्जन. ह्या दर्पणाला आपल्याला मार्जन करायला लागेल. चित्ताला हृदयामध्ये अनेक आपल्या गोष्टी भरल्या आहेत. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर किती गोष्टी आहेत लक्षात तर राहिल्या किती. हा बोटो 5 दाखवले म्हणून 5. काम क्रोध लोभ मोह मत्सर मदमत्सर षडरिपू मदमत्सर हे आपल्या हृदयामध्ये भरले. जर अशा भरलेल्या दर्पणानं जर असेल तर इतरांचा चेहरा आपल्याला कसा दिसेल आणि आपला चेहरा कसा दिसेल. छान दिसेल. हे दर्पण स्वच्छ करायसाठी काय लागेल. कुठला साबण लागेल का कुठला पेपर लागेल. हे चित्त कसं हे चित्त साफ करण्यासाठी आपल्याला काय लागेल. मन नाही निर्मळ काय करेल साबण. तुकाराम महाराज म्हणतो मन नाही काय करेल कुठला साबण ताईवर ज्योती मोती कुठलं साबण हरिनाम. म्हणून जोपर्यंत आपला हरिनाम चांगलं होत नाही ना तोपर्यंत आपली सेवा होणार नाही. आणि तो करतोय ना करू दे. समजायचं आपली अजून ती काय हे ज्यावेळेस आपण ही विचार आपल्या मनात येतात त्यावेळेस समजायचं की आपण लई काळात आहे खाली हे की नाही. ही गोष्टी आपल्याला काही असू सेवा. प्रभुपाद म्हणतात मी असं मंदिर खोललेलं आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती सेवा करू शकतो. प्रत्येक व्यक्ती. आमचा एक भक्त होता जपान डबल PhD केलेली होती. परदेशात शिकायला होता पण एवढं ते कॅम्प्युटरशी आणि ह्याच्याशी तो राहून 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 त्याला वाटतं की इथं कुठं मंदिर आहे का बघूया. आणि मग तो आपली गाडी काढायचा 2 तास ड्राईव्ह करायचा. 2 तास ड्राईव्ह करून तिथं जायचा. कोणाला काय बोलायचं नाही. तो आपला कोपऱ्यातला झाडू घ्यायचा तो मार्जन करायचा.
प्रवचन ऐकायचा आणि काय करायचा, तो झाडू मारायचा. इंडियन बॉडी. आणि तिथं परदेशातले जे लोक आहेत, इंडियन बॉडी बघितली की त्यांना एकदम आतुरतेने त्याच्याकडे बघितलं जातं. तिथे जर लोक परदेशात जाऊन आले, आपल्या मंदिरात पण जाऊन आले, एकदम कौतुकानं तुमच्याकडे बघायचं. इस्कॉन मंदिरमध्ये गेले की वाटतं की अरे इंडियन बॉडीचा आला, ह्याला भरपूर काही ज्ञान असेल. त्याला कसलं ज्ञान खापराचं. तेव्हा आपला काय समाधान होण्यासाठी तो मंदिरमध्ये आला, त्या काय सेवा मिळावी म्हणून त्यानं आपला झाडं उचलला आणि झाडायला लागला. लगेच त्याला आलं म्हणजे प्रभूजी कुठून आला. त्याला पण वाटलं प्रभूजी बोलले म्हणजे माझं मी झाडू मारला तर एकदम प्रभूजी बोलले. आपल्यात काय होतं, हे झालं का, ते मारला का झाडू. हे भक्ताचे लक्षण नाही. भक्ताचे लक्षण टोकून बोलणं म्हणजे हे नास्तिक प्रवृत्तीचे लक्षण आहे. एखाद्याला उकडून बोलणं, आरवाचार बोलणं, खेचण्याची पद्धत, ही वैष्णव आचार नाही आहेत. वैष्णव आचार म्हणजे तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे की हा व्यक्ती, आणि आचरण हाच प्रचार आहे तुमचा. त्याला काय माहित आहे आणि त्याला काय माहित, आपल्याला काय माहित आहे ते कळत पण तसंच आहे. ज्यावेळेस ती इस्कॉनची भक्त ज्यावेळेस हात जोडला ना, तो म्हटला मी प्रत्येक संडेला म्हटला 2 तास मी ड्रायव्हिंग करून. PhD हा एक कंपनीमध्ये त्याचा जॉब होता. मनाला शांती नव्हती म्हणून तो कुठलं तरी मंदिर, आणि त्यानं मंदिर म्हणल्यानंतर इस्कॉन मंदिर त्याला दिसलं. त्या व्यक्तीने हे झालं 6 महिने फक्त तो झाडूच मारला. त्याला कुठलीही काही दिली ना सेवा, नाही मला आय लाईक दिस सर्विस, म्हणजे मला हे आवडतं. आता झाडू मारायला काय लागतं हो, ज्ञान लागतं का तिथं? फार मोठं गोष्ट पाहिजे का? झाडू मारायला काय, कोपऱ्यात पडलेला असतो तो उचलायचा आणि झाडू मारायचा. प्रभुपाद म्हणतात की क्लीननेस इज नेक्स्ट गॉडनेस. मग उच्चार करता येत नाही इंग्लिशचा तेवढा, पण मी ऐकलेले शब्द बोलतो कधी कधी. स्वच्छता ही भगवंताच्या काय म्हणतात त्याला, प्रतीक आहे, नेक्स्ट रूप आहे. हा, रूप आहे. मराठीमध्ये ट्रान्सलेशन कोण काय म्हणतात, भगवंताचा दुसरा रूप आहे. गॉडनेस म्हणजे समीप. स्वच्छता ही तुमची भगवंतांच्या समीप गेलेल्याची पुरावा म्हणून प्रभुपादांनी सांगितलं. प्रभुपाद आपल्या पूर्ण मंदिरमध्ये फिरायचे, जिथं जळमाट दिसायची ना. प्रभुपाद 12 वर्षात 14 वेळा ब्रह्मांड केलं, पूर्ण जगभर. आणि मग प्रभुपादांना प्रत्येक सेंटर, त्यावेळेस मला वाटते 108 सेंटर प्रभुपादांनी खोलून टाकले. प्रभुपाद मग इथं तासभर, तिथं 2 तास, तिथं 4 तास. प्रभुपाद आले म्हणजे मोठा जयजयकार व्हायचा आपल्या शिष्यांचा. प्रभुपाद जायचं, प्रभुपाद त्या मंदिरच्या किंवा त्या ह्याच्यातली स्थिती बघायची. आणि प्रभुपादाला नुसतं जळमाट जरी दिसलं ना तर म्हणायचे की इथले भक्त नुसते खातात आणि झोपतायत. म्हणजे आळशी आहेत ब्रह्मचारी असले तर ब्रह्मचार्यानं हे करायचे, आणि ग्रस्त असले तर ग्रस्तांना यू ईट अँड स्लीप. ओके. त्यांना प्रभुपादाला समजलं कसं? त्याला समजायला काय सायन्स लागतंय. तुमच्या घरातलं जळमाट म्हणजे समजायचं की ते खाऊन फक्त झोपतायत, आणि त्यांचं लक्षण भगवत भक्तीचं नाही. प्रभुपाद स्वतः झाडू घ्यायचे, म्हणजे यू क्लीन दिस. प्रभुपाद दाखवायची स्वच्छता कशी करायची. आमचे परमपूज्य राधानाथ महाराज जातात आणि कधीतरी खिडकीत नुसतं असं आपलं अंगली घेतात आणि नुसतं असं करतात आणि मग दाखवलं जातं. आणि मी ज्यावेळेस जॉईन केलो त्यावेळेस प्रत्येक शुक्रवारी क्लिनिंग असायचं. आणि म्हणायचे प्रेसिडेंट, जे पण टेम्पल प्रेसिडेंट असायचे, त्यांना सांगायचे यू आप पोस्टवरती आहे पण यू बी क्लीन टॉयलेट. तुम्ही काय करायचंय, टॉयलेट साफ करा.
आणि आमचं पूर्ण मंदिरातली जी सेवा जी आहे ते ब्रह्मचारी करतात सगळं. ही स्वच्छता सांगितली. म्हणून स्वच्छता आपल्याला पाहिजे. अहेतुकी अप्रक्रियता, कुठलाही हेतू न ठेवता आपण अशी भगवंतांची सेवा करू तर काय होईल? भगवत भक्ती आपल्याला प्राप्त होईल. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की इस्कॉनमध्ये कुठलाही व्यक्ती आला तर त्याच्यासाठी सेवा आहे. प्रभुपाद एकदा प्रवचन देत होते. एक व्यक्ती आला, छोट्याशा रूम मध्ये प्रभुपाद 50 लोकांना घेऊन बसले होते. तो येताना घेऊन काय आला असेल? परदेशात टॉयलेट पेपर आणला होता आपल्या खिशात. टॉयलेट पेपर माहिती की आता एकदा आपल्या मातांना काय माहित नसेल, पण तिकडच्या टॉयलेटमध्ये कागद ठेवला होता, पाणी नसतं. टॉयलेट पेपर प्रभुपाद कधी ते टॉयलेट पेपर वापरत नव्हते. प्रभुपादाने तो दिला. प्रभुपाद म्हणजे थँक्यू. प्रभुपादाने तो स्वीकारला. म्हणे कोणी व्यक्ती काही आपल्याला देतो तर त्याचं काय केलं पाहिजे? स्वीकार करायला. तरी फुटकी जरी एखादी वस्तू असली ना तर प्रेमाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून उपदेशामृत हे जे पुस्तक आहे त्यामध्ये ददाती प्रणिघनाती गुह्य मागते की गुंज ते गुंज आहे त्याची षडवीर भित्ती प्रतिलक्षण. ही प्रेमाचं लक्षण आहे. कुठली प्रेमाची लक्षण आहे? ददाती प्रतिघनाती, देणं आणि दिलेलं स्वीकार. प्रेमाने काही दिलेलं असतं. म्हणून आपल्याला म्हणतात आपल्याला काही हे काही देतच नाही. अरे आपल्यापासून चालू करा ना पहिलं, ठीक आहे. म्हणून आपण काय द्यायचा? प्रसाद द्या. एखादा हरे कृष्णाचं स्टिकर द्या. एखाद्या भक्ताला आपल्याला भक्त जर बनवायचं असेल तर त्याला काय दिलं पाहिजे? पहिला प्रेमाने प्रसाद, त्याने दिलेलं स्वीकार. ददाती प्रतिघनाती गुह्य मागते पूजिती. एखाद्याने प्रेमानं विचारलं. इथं आलं की सत्संगात प्रजल्प नाही करायचे. प्रजल्प म्हणजे काय? तिकडे हे झालं, तिकडे ते झालं, तिकडे ते. ग्राम्य कथा, चैतन्य महाप्रभू म्हणतात ग्राम्य कथा न सुनिबे, ग्राम्य कथा न करीबे. वैष्णव अपराध आहे बाकीच्या येऊन इथे चर्चा करणं. ठीक आहे. त्याच्यासाठी सत्संग असतो का? सत्संग कशासाठी असतो? शांतीनं हरी कीर्तन करणं, भजन करणं, चांगल्या गोष्टी आपल्या आतमध्ये. हे आपण ऐकलं तरच समजेल ना, ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्यापासून चालू असतात. सेवा, सेवाभावातून आपली भगवत भक्ती फलद्रूप होणार. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की भगवंतांची भक्ती करायला मी हे द्वार खोललेलं आहे. जे काही कुणाला येईल ते तुम्ही सेवा करा, ठीक आहे. मग झाडू मारणं हा सुद्धा भगवंतांचं काय आहे? सेवा. जपानमध्ये जी गोष्ट सांगत होतो, अक्षरशः आज ती व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीने झाडू हे केलं त्याला ते सगळं पटत गेलं, इस्कॉनचा व्यवहार पटत गेला आणि तो इतका भक्त झाला की तो आश्रममध्ये फुल टाइम सेवक आहे. फुल टाइम सेवक. काय परिवर्तन झालं? म्हणजे भगवत भक्ती करणं म्हणजे परिवर्तन. असं नाही म्हणत की तुम्ही झाडू मारल्यावर आमच्या आश्रममध्ये भगव घालून या किंवा घाला, असं त्याचा अर्थ नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये किती परिवर्तन होतं. एखाद्या व्यक्तीला दिलेला मान सन्मान किती महत्वाचा असतो. प्रत्येक भक्तानं मानाची अपेक्षा न करता दुसऱ्याला मान दिला पाहिजे. अमानीनं मान देणं कीर्तनीय सदा हरी. अमानीनं मान देणं कीर्तनीय सदा हरी. तोच व्यक्ती दुसऱ्याला मान देऊ शकतो ज्याचं कीर्तन चांगलं आहे, हरिनाम चांगला आहे, हरी साधना ज्याची चांगली आहे, तोच इतरांना मान देऊ शकतो. अन्यथा इतरांचा द्वेष बघेल. आपल्याला द्वेष बघायचा आहे का? दुसऱ्याचा द्वेष बघून आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो.
जीवदया, नामरुची जीवदया, त्याच्यानंतर काय वैष्णव सेवा. हे ट्रायंगल आहे. हा काय त्रिकोण, त्रिकोण त्याच वेळी तयार होतो शेवटी तिन्ही बिंदू भक्तीतील योग्य असेल. नामरुची पहिल्यांदा आहे नाम. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. प्रभुपाद का म्हणतात नामरुची? इस्कॉन मध्ये नामरुचीला इतकं महत्व का दिलेलं आहे? 16 माळा जपच. जे दीक्षित भक्त असतात त्यांना 16 माळा जप करावा. जे न्यू भक्त आहेत त्यांनी कमीत कमी 5 माळा चांगल्या तरी कराव्या सगळ्या उपयोगाने. आणि बघा आपल्यामध्ये ज्यावेळेस नामजप करतो तर आपोआप आपली विल पॉवर वाढते. आपल्याला एक आत्मविश्वास, पण रेग्युलरली, असं नाही कधी केलं कधी. एखाद्या दुकानात आओ जाओ घर तुम्हाला असेल तर मग तो कसं दुकानदार त्या घराला त्या ग्राहकाला फॅसिलिटी देतो का? दुकानदार आपला काय करतो? आपला हेतू साधतो. कसा? हे माझं गिराईक पक्का करण्यासाठी काय करतो? एखादी ऑफर असेल तो सांगतो बाबा ह्याच्यावरती हे फ्री घेऊन जा, सांगतो ना दुकानदाराची ऑफर. तसे हे जे भगवत भक्तीची इस्कॉनची जी दुकान आहे ना, याच्या ऑफर काय आहे? ऑफर काय? केलेल्या सेवेचं फळ काय? याच्यामधला जो आपला जे काही केलेलं आहे ते आपल्याला ज्ञात येते की बाबा माझ्यामध्ये काहीतरी बदल होतोय, आणि काहीतरी विल पॉवर वाढते. ठीक आहे. म्हणून नामस्मरण खूप महत्वाचं. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या नाम जपामध्ये खूप ध्यानपूर्वक आता असली पाहिजे. नाम रुची जीवदया. जीवदया म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा भगवंतांचा अंश आहे. आणि त्याच्या त्या भावनेतून त्याला बघणं, त्या भावनेतून त्याला सेवा देणं किंवा त्याची सेवा करणं. तर या पद्धतीनं भगवंत हरे कृष्ण. टाइम काय? 9:05 तर प्रभुपाद या ठिकाणी पुढे सांगतायत की कशा पद्धतीनं भक्तिपंथात सर्व दिव्य साधन पद्धतीत सर्वश्रेष्ठ आहे भगवत भक्तिपंथ. ज्ञान यज्ञ दान तप ज्ञान ह्या पंथापेक्षा भक्तिपंथ सर्व दिव्य साधन पद्धतीत सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून तो एकाच वेळी उदांत आणि सुगम आहे. जे शुद्ध भक्त आहेत, जे शुद्ध भक्त आपला भगवंतांशी संबंध व्हावा म्हणून तीव्र इच्छा असते. शुद्ध भक्ताची इच्छा काय असते? शुद्ध भक्ताची इच्छा असते की भगवंताप्रती त्याचा काय तीव्र संबंध व्हावा. आणि त्यांच्याकरती भक्तिपंथ उदांत आहे. आणि जे भक्तिभावनेच्या उंबरट्यावर नुकतेच आलेले आहेत अशा नवसाधकांकरता भक्तिपंथ सुगम आहे. जरी नवसाधक जरी असेल भक्तिपंथामध्ये, भगवत भक्तीमध्ये, तर त्याला फारसं काही येण्याची आवश्यकता नाही. केवळ नाम तर जप आणि जे काही भगवंतांची काय आपल्याला वाटते ती सेवा करणं. सेवेशिवाय आपलं काय होत नाही? शुद्धीकरण होत नाही. सेवा हे शुद्धीकरण. माझ्याशी कितीतरी लोक मला जुडलेले, पण मी त्यांच्याशी जुडलो का नाही मला माहित नाही. का? ज्या व्यक्तीची सेवा आपण करतो त्या व्यक्तीला पर्सनल ओळखतो ना, त्या व्यक्तीला पर्सनल ओळखतो. भगवंत पण तसेच आहे. भगवंतांची एखादी सेवा आपल्याला कितीतरी आपल्या सत्संगामध्ये मंदिरमध्ये येतात, पण ज्या व्यक्तीने सेवा दिलेली आहे त्या सेवेशी व्यक्ती काय होतो? जुडला जातो. कसं करू? त्यालाही माहित पडते की अरे यांनी सेवा विचारलेली आहे म्हणजे त्याने केलेली आहे. सेवेनं मनुष्य काय होतो? जुळतो. तसंच आहे भगवंतांची सेवा. नाही तर बरेच लोक येतात, हरे कृष्णा तुम्हाला पाहिलं होतं. मी एकदा सकाळी पहाटे गोवर्धन विलेजला चालवतो ट्रेननी.
आणि त्यावेळेस नुकताच आपला व्हिडिओ एक प्रदर्शित झाला होता नॅशनल जिओग्राफीवरती, इस्कॉन मेगा किचन. किती लोकांनी बघितलं इस्कॉन मेगा किचन? नसेल तर हिंदी म्हणून टाका, हिंदी इस्कॉन मेगा किचन. नॅशनल जिओग्राफीवरती सकाळी ट्रेनला बसलो. आता ट्रेन माझी येणारच, तोपर्यंत विरारवरून ट्रेन आली. एक पोरग असं सिद्धूच्या वयात होतं. तुम्हाला लांबूनच बघितलं. सकाळी पहाटे एवढं काय लक्षात आहे, मी आपलं एका लाईटच्या खाली हरे कृष्णा प्रभूजी म्हणलं, मी तुम्हाला बघितलंय. म्हटलं कुठं? मी त्याला ओळखतच नव्हतं. म्हटलं मी बघितलंय. कुठे? म्हटलं टीव्हीवरती. म्हणलं मी पण तू अजून पूर्ण व्हिडिओ बघितला. तू बघितलंय? हा मला इस्कॉन मेगा किचन नॅशनल जिओग्राफीवरती तो सारखा टीव्ही दाखवायचा ना, आणि लोक आवर्जून. एक ब्रह्मचार्यांची माता आहे, वयस्कर आहे, आठवड्यातून 3 वेळा तर ती बघते. अचानक आली म्हणजे व्हेरी व्हेरी प्रो सो क्रिएटिव्ह. ती मला म्हटली की तुम्ही खूप असं क्रिएटिव्ह ते बनवलेलं आहे. म्हटलं काय? म्हटलं मला माझं नाव तुम्हाला कसं काय माहीत? तुम्ही पहिल्यांदाच? नाही, मी तुमचा तो व्हिडिओ आहे ना, तो नेहमी बघत असतो. विचार करा की जुडणं. तसं भगवंतांना नुसतं पाहून नाही, भगवंतांचं ते जुडण्यासाठी आपण सेवाभाव. म्हणून भगवंतांशी जुडण्यासाठी सेवा ही काय आहे? नाळीप्रमाणे. काय या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत की 9 साधकाकरिता भक्तिपंथ सुगम आहे. भगवान श्रीकृष्णाशी असलेला आपल्या संबंधाची प्राप्ती करणे हे एक मोठे विज्ञान आहे. हे विज्ञान शूद्र, वैश्य, स्त्री आणि इतकेच काय, जे हीन कुळात जन्मलेल्या शूद्रापेक्षाही हीन स्तरावर आहेत अशा अखंड प्राणीमात्रांसाठी उपलब्ध आहे. असे असताना सुयोग्य ब्राह्मण आणि महान साक्षात्कारी राजे अशा उच्च स्तरावरील लोकांबद्दल काय बोलावे? यज्ञ, दान आणि तप अशी जी श्रेष्ठ प्रतीची इतर कर्मे आहेत, ती सर्व शुद्ध आणि वैज्ञानिक भक्तिपंथाची सहाय्यक अंगे आहेत. भले मोठे मोठे ज्ञानी असो, तपस्या करणारे असो, दान करणारे असो, सर्व काही करणारे असो, परंतु सेवाभाव जर नसेल तर तो सर्व शुद्ध भक्ती, वैदिक पंथ, भगवत भक्ती पंथ, साधारण भगवंतांची सेवा करणं सुद्धा खूप मोठं नॉलेज असल्यासमोर ज्ञानी तपस्येच्या पुढची. म्हणून कृष्ण भक्तीमध्ये एखादा व्यक्ती बसतो याच्या अर्थ सगळं त्यानं कर्मकाळ अगोदरच करून आलेला आहे. भगवत भक्ती मला लालची व्यक्ती नसतो, अगोदरच याच्यातून आलेला आहे. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतायत की जनयती आसु वैराग्य. भक्तीमुळे आपल्याला वैराग्य प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? वैराग्य. म्हणून भक्तीची देवी आहे, हिची 2 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 2. ही साधी सामान्य भक्ती भगवंतांची जर केली तर आपल्याला 2 भक्तीची जी मुलं आहेत ही आशीर्वाद देतात. ही 2 मुलं काय? ज्ञान आणि वैराग्य. ही जी भक्ती देवी जी आहे, आपण जे काही बोलतो आध्यात्मिक मध्ये, ती प्रत्येक गोष्टीला एक स्थान असतं. भगवंतांची भक्ती देवी, या देवीचे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. म्हणून बघा, ज्ञान पण येतं आणि वैराग्य पण येतं. कशामुळे? नाही, ज्ञानामुळे, तपामुळे, यज्ञामुळे आणि दानामुळे. बरोबर? कशामुळे येतं? ज्ञान आणि वैराग्य कशामुळे येईल? भक्ती. पंचम पुरुषार्थ जो आहे भगवत भक्ती, याच्यामुळे आपल्याला ज्ञान आणि वैराग्य आपोआपच येईल. तर म्हणून
हरे कृष्ण. पण इथंच थांबू. नेहमी आपलं भगवंतांचं स्मरण करून आपल्याला काय करायचं आहे, भगवंतांचं भक्तिमय आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्याच्यासाठी हरिनाम, नामजप, जीवदया आणि वैष्णव सेवा. हरे कृष्ण. हरे आपण कॅमेरा बंद करा.